विठ्ठला पांडुरंगा कुठं राहिली पाहुणे फोन तरी लावून पाहतो. हॅलो. हा बोला माऊली. शिंदे का? हा शिंदे. कुठपर्यंत आले पाहुणे? आम्ही जवळ आलो इकडे बेरवाडी पैसे. बेरवाडीपर्यंत आले का? बरं या हळूहळू या. काही नाही या तिथं मंदिर आहे ना मसुबाचं. हा मसुबाचं मंदिर लागेल तिथं या. तिथंच घर आहे आपल्यावलं. असं आहे का? हो लगेच आलो. या 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 हळूहळू काय या काय घाबरू नका हा? चालेल चालेल. बरं ठेवू का मग? हो ठेवा ठेवा माऊली. बरं झालं पाहुणे 10 मिनिटात येतील. आता वरसार सकाळचं गावात गेलंय दाढी करून येतो म्हण. अजूनही तपास नाही त्याचा. जनावर उपाशी आहे. गडी कुठं गेला का नू पाहतो. वरल्यान गेलाय का काय कुठं गेला काय माहिती. आता पाहावं लागेल मला. माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची होती या कायली. आज आहे ना मस्तपैकी साऊथचा पिक्चर बघतो. का रे गंगाराम? अरे काय करतो तू? फोन पाहतो काय? ऊन लय झालं म्हणून बसलो झाडाखाली. अरे गंगाराम जनावराला चारा नाही उपाशी जानवर. हा आत्ता तर घातला होता त्यांना चारा. अरे शेण सारं तुडावलं त्यानी. हा तो लक्ष नाही का काय जनावर आहे इकडं? मालक लगेच शेण काढतो बरं का मी. हा शेण काढ. हा. झाडून काढ चांगलं. हा घेतो काढून. उघड्यावर टाकून दे. टाकतो. हा आणि हात पाय धुई. अरे गंगाराम आपल्या पोराला पाहुणे येऊ राहिले पाहाला. पाहुणे हा पाहुणे येऊ राहिले. मग आता तू आहे ना हात पाय धुवून झाडझूड करून हात पाय धुई आणि शर्ट घाल. मालक हे का ती पाहुणे तुमची. मग माझं काय काम आहे त्या पाहुण्यात? नाही ना अरे गंगाराम तू आम्हाला घरच्या वाणीच आहे. नाही पाहुण्यात बसला पाहिजे तू. मालक तुम्ही म्हणताय ते खरंय पण पाहुणे असे नेहमी सारखी येत राहतात. मग माझं काय त्या पाहुण्यात आहे? माझं काम भलं आणि मग मी भला. ए गंगाराम तसं नाही मुलगी येणार आहे. हा म्हणजे तुमच्या आपला बाहुला म्हणजे पोरगी बघा येणार आहे का? हा पोरगी बघायला येणार आहे. मग तू चांगला पाहून घेशील ना. बरं झालं बरं का मालक. तुम्ही एक काम करा हे लग्न जमूनच टाका. यंदा द्या लग्नाचा बार उडवून. मग त्याच्याकरता पाहुणे बोलवले ना आपण. बरं मग मी एक काम करतो बरं का. फाट दिशेने जातो ते शेण काढून घेतो हातपाय तोंड धुतो कपडे घालून येतो. हा 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 येऊ का मालक? हा लवकर ये. पोराचा मामा पोराचा चुलता येऊन बसले. आता त्यांच्याशी थोड्या गप्पा मारितो. काय आबट निघालंय. लय घाम लय गरम झालं. लय जेडेवणी. तंबाखू घे ना. नाही तंबाखू नाही खात मी. असं काय चाललं काम तुमची? काम आता काय नाही सोयाबीन सोंगायला येतील. हा, आले सोयाबीन सोंगायला आता पाणी उघडलंय फार. असं असं. हा ना माणसं मिळा ना काय करत्या. हा पोराचा मामा आणि पोराचा चुलता इकडे येऊन बसले. तर तुम्हाला तिकडेच पाहतो. इकडे येऊन तिथे बसले लय का? गरम झालं हो. हवा लागत नाही नाही, बरं झालं, तिथं. इकडं मग यांना म्हणलं चला आपण चाळीत तरी बसू. नाही हवेशीर हवा जरा. येते ना इकडून. हा इकडून हवा येते. नाही बरं झालं इकडे बसले. पाहुणे कुठवर आले? पाहुणे आले ना गावाच्या वर निघाले. हा का? येतीलच आता 10 मिनिटात येतील. बरं आहे मग काही नाही. टाइमच लागतो ना आता हा त्यांना बी. त्यांना लांबून यायचंय. माझा दाढी करायला गेला अजून आलंच नाही. तुमच्या बाच्याला फोन लावा बरं. तुमच्या फोनवरून. फोन लावावा लागेल का? हा कुठं आला काय आलं तेवढं इशारा बरं. बरं हॅलो. हा बोला मामा. अरे किती टाइम लागेल अजून? आलो 10 मिनिटाच्या आत आलो. आता पाहुणे आले इकडे गावाच्या वर निघाले वाटतं. तू लवकर ये. लगेच येतो मामा. हा ये चाल. येऊ राहिलाय. येऊ राहिला ना? हा निघाला निघाला तिथून. चला मग तिकडे तर बसा मग. हा वाटेवर बसून ते अंक. पाहुणे येतील आता मग तिकडे बसा. चला. हे हळू जाय रे. आयला मामा बसलाय काका बसलाय दादा बसलाय. अजून पाहुणे नाही काय नाही. मला फोन केलाय म्हणे पटकन ये म्हणे पाहुणे येऊ राहिले. रामकृष्ण हरी. गरमैले राहिलं का रे मधू? बोला ना. एवढा वेळ केला तू?
अहो दादा तिथं दुकानात गेलो महामूर गर्दी. अरे पण मग त्यांना सांगायचं मला पाहुणे येणार आहे, मावाली लवकर दाढी करून द्या. अहो मी त्याला म्हणलो पण ते बाकीचे लोक गागायला लागले ना म्हणे आम्ही काय येडे बिडे वाटलो का म्हणे. नाही नाही पण मग त्यांना समजून सांगायचं ना बाबा मला पाहुणे येणार आहे, मला जाऊ द्या बाबा, करू द्या अगोदर. अहो बाकीचे लोक होते, कोण म्हणतं मला साखरपुड्याला जायचंय, कोण म्हणतं लग्नाला जायचंय. मग तुला 500 रुपये दिलते ना, मग बाकीचे पैसे आण ना इकडे. अहो रुपड्या नाही राहिला. म्हणजे 40 रुपये लागत दाढीला फक्त, एवढे पैसे काय केले तो? अहो मसाज केलं, ब्लिचिंग केलं. एवढे 500 रुपये लागत आहे. मग महागाई कशी झाली दादा, काय बोलात तुम्ही? ते आपलं तर डोकंच काम दे ना, एवढे पैसे म्हणले 500 रुपये जर दाढीला लागत असले. अहो दादा मग आता मी चिकना दिसतोय का नाही ते सांगा आधी. अरे दिसतोय? हा चिकना दिसतो, बरोबर बरोबर. यावेळेस तरी मला पुरीवाल्याने पास केलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? नाही नाही करतील असं, कारण 500 घातले तेव्हा करतील, चिकना झाला ना लई. अहो कारागिरी एक नंबर होता. अशी दाढी केली ना, अशी गुळगुळीत असा हात फिरवला तरी असं नुसतं मऊ मऊ वाट राहिले. एक खूट नाही राहिलं, एक खूट. म्हणजे आता दाढी फुटणारच नाही का परत? नाही नाही असं कुठं झालंय का दादा, काय बोलत तुम्ही? मग दाढी एवढे 500 रुपये गेले ना, मग दिले. अहो 500 दिले म्हणजे ना तो कारागीर म्हणे मसाज करा म्हणे, मस्त ब्लीच करा म्हणे, बर का. हा चेहरा उजळतो ना मग त्यांनी. काय पैसे लागत आहे आता दाढी डोक्याला लई ना पैसे, का आमच्या काळात का असं होतं का पहिलं? अहो तो म्हणे आमच्या इथं स्वस्त आहे म्हणे, दुसरीकडे गेले तर कमीत कमी 800 रुपयाच्या वरच लागत आहे म्हणे. म्हणजे एवढे पैसे लागत आहे आता? हा मग तुम्ही केलं नाही का तुमच्या लग्नाच्या वेळेस काही असं मसाज? आमच्या काळात नव्हतं ना बाबा असं. हा म्हणूनच तुम्हाला माहित नाही नाही नाही, आता आहे ना लय नवीन 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 निघालं, तोय बरोबर आहे बरं का. बरं मला ते जाऊ द्या. हा येणे चहा पाणी घेतलाय का? हा चहा पाणी केलं ना त्यांना. मग मला तुम्ही गाय एवढा फोन केलाय मामानी, हा ते पुरीवाले कुठे? पुरीवर आले ना, आता येतीलच ना ते, थोडे 5-1 मिनिटात येतील आता. हो आले हो, ते का आले कोपरे हो? हा हा आले 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 आले. ऐका ना दादा, हा मी चांगला दिसतो ना पण या कपड्यामध्ये? अरे एकच नंबर. हा याला काय चिकना दिसू राहिलाय. आपले GS टेलर कोण शिवून घेतले चांगले कपडे? नाही नाही ड्रेस चांगला आहे, हा, मला तेच. आवडला एकदम. हा पासच करतील आता. पुरीला पास तुमचं जाऊ द्या हो, तुम्हाला मी लहानपणापासून झाला तसा पासच आहे. पुरीला तरी मी पास झालो पाहिजे बा. नाही नाही मुलीला पास होशील तू. हा एकदम चिकना दिसतो, मला लय आवडला. बरं मी पाणी पितो, हा. उन्हा ताना चालू मला. बरं झालं तो संजय भेटला, हा. त्यांनी सोडलं मला इथं कोपऱ्यावर. बर पाणी बिनी पेपू तू. एक तर त्या संजयला पाहुणे येतील आता परत, मग तुला नाव विचारायला बोलावतील. हा येतो मी काही, आणि पाहुण्याशी नीट बोला बरं का. आता यंदा तरी जमून घ्या. नाही नाही यंदा आहे ना जमवायचं, तो काही झालं तरी जमवायचं यंदा. हा. यंदा तुला ठोवायचंच नाही. मी आता पाणी पिऊन येतो. हा बरं ये. तुम्ही मारा गप्पा. जवळ आली. सोय रे काय चाललंय तुमचं आता? काय नाही साहेब सांगायचे. सोयाबीन किती करेल होतं यंदा? 2-4 बिघे. सोंगा आल्या का? पाहिलं ना सोय रे, काय झालं? पोराला 500 रुपयाची नोट दिली, 500 रुपयाची. अहो आता महागाईचा जमाना आहे, आता महागाईमुळं आता त्याची हाऊस आहे. अरे जाऊ द्या, कमी लय तोच आता इडून पुढं. 500 रुपये घेऊन गेला, एवढे पैसे लागतात दाढी डोकीला म्हणल्यावर. मग आता ते पोरायचं कामच असं आहे आता. पण तो म्हणे बा दादा अरे चिकना होऊन आलो मी. ना ते आता ते तसं निघालच ती आयडिया. जाऊ द्या 500 जाऊ द्या, पण पोरगा आहे ना एकदम चिकना बनून आला. हाऊस झाली हाऊस. सोय रे, हा पुरीवाले जवळ आले, हा, ते दिसतंय ते काय आले. दिसले का तुम्हाला? हा आले आले. मग आता आहे ना चांगलं विचारून घ्या, हा पाहून घ्या, विचारावं लागेल विचारपूस चांगलं. करा चांगली. बरं बरं पुरीचे मामा कुठले, हा, काय हा. कुठलं, बरोबर. समजा खानदान विचारून घ्या. हा विचारतो ना. जी खानदान विचारली ना, म्हणजे मग आपल्याला थोडं हा. खाणीचा फरक राहतो. ना, फरक राहतो. बरोबर आहे. पटलं का तुम्हाला? बरोबर आहे. तुम्ही आता त्याच्याकरता मग तुम्ही विचारा काय विचारायचं नाही तुम्हाला. विचारतो ना मी. तुमच्या पद्धतीनं. बरं बरं. मी बाप आहे आता मुलाचा, मला बरं. लई बोलता नाही येणार. बोलताना हा बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे का नाही? लय जर बोललो तर मग ते माणसं काय म्हणते, हा. थोडा सडिकच वाटत. हा बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? मामा हा आलो आपण इथं. तुम्ही सांगितलं लोकेशनवर आलो ना, उतरा आता. छान ना मग. हा चला दादा.
पूजा काय मी दिलेले लोकेशन वर टपक्यान आणलं तो. हा मग मी गाडी तशी चालवली ना. अहो एवढी जोरात. हा मग दादाचे तर हे बाय टेंगुळे आले वर डोक्याला हे बाय. कस काय चालवली पूर्ण गाडी. अहो दादा 2-3 वखत आपटले ना खड्ड्या. मला कस नाही समजलं मग. तुला काय समजायचं चष्मा सुद्धा दादांचा गळून पडला होता. हा का. मग तो नेमका सीट बेल्ट लावला होता. हा तुला माग नव्हतं लक्ष तो पुढं होत. मी मागे लक्ष दिल्यावर मग रस्ता उरकायचा नाही. मग बरोबर. चष्मा तुटला नाही ना दादाचा. नाही चष्मा नाही तुटला. हा एवढी गाय करू नाही. काय पोर पाहिजे तुला लई गाय झालती का. तसं नाही मामा म्हटलं लवकर जाऊ नाही का परत अंधार पडायचे आता आपल्याला घरी पण जायचंय ना. चालन मग. चला चला दादा. आपण मंदिर येडे कोणतरी दर्शन घेतो चाललं असतं नाही. हा मस्त बस. चल ग. चला दर्शन घे मनातलं बोल. बरं. हा मनातलं बोल संकल्प कर देवाला काहीतरी. हा चला दादा. पूजा चल. मसुबाचं मंदिर इड मावला आहे बघा. हा ना. दर्शन घ्या दादा. हा दर्शन घेतो ना. हे मसुबा देवा माझी भाषी पूजा आहे. तिला आहे ना पोरगा पास पडलाच पाहिजे बर का देवा. चला चल ग चला. पूजा. हा चल मामा पुढे चल. चपला आणल्यास तो वरतीच आहे, चल. दादा हो कस काय वाटते. काय नाही ठीक व्यवस्थित वाटत आपल्याला वाटेवर व्यवस्थित एकदम. शिवाबाई काय बरी. गाव चांगले पण है ना. शिवार म्हणजे शिवार ते बाग आहे ते नुसते ऊस नाही इकडे चांगलं आहे. हे बघ ना. ए पूजा काय. तुला ते सूर्यफूल खायचं सवय ना. हा आपण जाताना घेऊ मामा. चल पहिले पाहिजे हानी लेखन. चल. चल. धर पे पाणी. तुला पाणी प्यायचंच नाही वाटतं. पाणी पी लवकर. मला सुद्धा जायचंय. एक तर आहे ना आपल्या मालकाच्या पोराला पाहुणे यायला लागलेत बघायला आणि बरोबर आहे ना पोरगी पण येते या. त्याच्यामुळं मला पाहुण्याकडे जायचंय. परत वेळ नाही गावणार. पी लवकर. नाही प्यायचं मग बस तशीच. लवकर देणार नाही बरं का पाणी तुला आता. बस. पाहुणे आली का काय. हा 3-4 माणसं आलेत. पोरगी पण आहे. पाहुणे आले. चला ही बादली ना टाकी पैसे ठेवतो आणि पाहुण्यांमध्ये जाऊन बसतो. चला पडदेशीन बादली तर ठेवली पाहिजे. पाहुणे आले वाटतं बरं का. हा पाहुणे आले. राम 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 राम. राम राम. बस वर बस ना वर बस. वर इकडं. हा पाहुणे लय टपक्यान आले त्या मापानी. अहो काय सांगू माझ्या बाचीनं गाडीचं अशी चांगलीच आणली का. आम्ही माग बसलो होतो ना. हा हा अहो पकड टाळू शकली. नीच खाली जाईन वर येईल. माझी वर गाडीचं लागायचं का. हा हो. मग पुरीला सांगायचं ना वजच गाडी चालव म्हणून. माझं म्हणलं पण तिला असं झालं नवरदेव कवा पाहिलं न काय करी. अशी जोरात गाडी 80-90च्या स्पीडनं. अरे बापरे. पाहुणे आमचे रस्ते ना थोडे खराब आहे. खड्डे त्याच्यामुळं ना गाडी थोडी त्रासच देते. तुम्ही पुरीकडे काल गाडी द्यायची. हा पुरीकडे काल द्यायची. गाडी तिची भाऊ. हो मामा गाडीच तिची आहे. तिला कसं सकाळी ढळली का हा गाडीला सेल मारला का सुटत. हा नाही बरोबर आहे. कोणती गाडी आणली. वॅगनर आणली. वॅगनर आणली का. तुम्ही म्हणले हा तुमचा ट्रॅक्टर आहे. हा चालवायचा आहे. हा लगेच चालू येईल. मुलगी. हा लय हुशार. नाही मग आपल्याला काय बा आपली शेती मग चांगलं आहे एकदम. मुलगी ट्रॅक्टर चालवते तेव्हा मग मला काही एवढी अडचण नाही येणार. पहिल्यापासून प्रॅक्टिस आहे चालवायची. प्रॅक्टिस पक्की होईल. हा पक्की होईल. लहानपणी तिला तो एक छंदच होता. नाही नाही मग बरं आहे. 2200 रुपयानं ना महिनाभर शिकली. खाली 2200 रुपये. नाशिकच्या गाड्या येते ना हा ती ड्रायव्हर लाईन हा शिकली. काय दिवसानं तिनं जर कोर्स दिला ना बर बस ड्रायव्हर होईल. बस ड्रायव्हर होईल. होईल होईल.
मग तर एकदम चांगलं होईल आमच्यावालं. हल्ली पुरीला जास्त डिमांड आहे. हो नाही नाही आता आहे ना आजकाल मुलीच हुशार आहे. हा तेच झालो. मुली फार हुशार आहे. लायसन वगैरे आहे का मुली का? हा लर्निंग लायसन आहे 2-3 महिने मग ते एकदम पक्क येईल परत दुसरं लायसन लर्निंग आहे बा हा. पक्का नंतर येणार आहे. नंतर येणार असं आहे. असं असं. पक्क आल्यावर मग काही अडचण नाही नाही. काय अडचण नाही मग. त्याला 2-3 महिने लागतच पक्क यायला. हा गाडी कुठं लावली तुम्ही? तुमच्या इकडं मसुबाचं ठाण आहे हा का? हा हा? हा मग गाठ तीड लावली मसुबाच्या थोडी पुढं. हा इथं देवापाशी लावली का? हो दर्शन वगैरे घेतलं. पूजाना मी जागृत ठाण आहे दादांनी. आमचं. हा. चांगलं आहे ना. हा बरं ही चाल तुमचीच आहे का? हा आमच्या पाहुण्याची चाळ आहे. हे 2-3 दरवाजे दिसते हे. एवढे आपलेच आहे, एवढे आपलेच. आपलीच यांचीच आहे ती. हा का? हा एवढं आपलंच आहे. मग तुम्ही राहायला कोणच्या घरात आहे? पडी ते का घरात आहे? नाही पडी तिकडे आहे ना स्वयंपाकाची. त्या अंगाई का? हे बैठक रूम आहे तिकडे स्वयंपाकाची पडी आहे. हे दिसते कोण हे म्हातार? आजी आजोबा आहे. यो मुलाचे. मुलाचे आहे का? हा मुलाची आजी आणि आजोबा आहे. राम राम. राम राम. हा मामा. बोला ना हे कोण आहे? आपलेच माणूस आहे ते. ते काय आहे ते आमच्या पाहुण्याने गडी ठेवले ते पण एकदम घरच्या सारखं वागणूक आहे त्यांना. हा का? हा ते जे खातील ना तेच यांना आहे जेवण करायला. घरच्यावानीच आहे एकदम एकदम त्याला. घरचंच. जसं माझंच घर आहे. हा आमच्यापेक्षा जास्त अधिकार त्यांचाच यांच्यापेक्षा असं म्हणायचं. मग तुमच्या बायका पोर अजून लग्न नाही ना झालं माझं. बरं आता आपले कोण कोण पाहुणे पाहुण्यांची ओळखी करून द्या ना. पाहुणे आता माझा भाऊ होईल ना. राम राम हा ये ये मुलाचे माई. हा राम 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 राम. वा. त्यांची ओळख तर झालीच आता. त्यांची तर झालीच. हा, त्यांनी तर सांगितलं जातं बरोबर आहे ते. हा यांचं काय नाव? गंगाराम. गंगाराम. गंगा. तुमचं शिवार बाकी खूप भारी आहे बरं का. नाही नाही आमच्याकडे ना पाण्याचा भाग आहे हा ना. ना, पाणी कमी नाही आमच्या भागात. सारे सारे ऊसच ना हो. पाणी भरपूर आहे ना. पाणी भरपूर आहे. ऊसाला आहे ना पाणी भरपूर लागत त्याच्यामुळे ऊस करता येते. हा तुम्ही बरोबर. आता आले असते बाहेरून एवढे ऊस तुम्हाला नजर नाही नसते. ना लय ऊस नवीन रस्ता ऊसच. सायकेल पण ऊस हा ऊसच. पण आमचं गाव आहे ना 1 नंबर आहे ऊसाला. का आला? गोडी लई आमच्या या जमिनीत गोडी लई. हा का? तुमच्याकडे पाहुणे काय काय पीक आहे? आमच्याकडे कसं आहे तर पाऊस कमी आहे ना मग सोयाबीन होत्या. काही लोक ज्वारी करत्या. थोडी फार बाजरी होती आमच्याकडे. पोळ कांदे होत्या. लाल कांदे होत्या. काही मक्का करीत असते. मग काय करतो आमच्याकडे मका आमच्या होती. द्राक्षाचा बाग आहे दादा. बाग थोडे आहे बाग बुवा. बाकी हे पिकच असते. किती बाग लावली तुम्ही? आम्ही 3 एकर. मग बरं सहा आहे. ड्रीपवर असं हा मग कारण पाणी तुमच्याकडे कमी आहे ना. आमच्याकडून नदी जायले गोदावरी नर्मदा सरस्वती. मग बरोबर आहे. नदीला बंधारे असेल जागजागी. हा मग ते जागजागी साठवून. हा, त्याच्यामुळे तुमच्या विहिरीला थोडंफार पाणी उतरत असतं. आमच्या इरीला पाणी विचारूच नका. हे आवडले नळ बादा पाणी येत. असं का? मामा बोला ना हो. येतं ऐकायला येतंय. मी बाहेर नाही. बोला. येत आहे ना. तुमच्या मुलाला बोलून घ्या ना. बोलू काय? काय झालं आम्हाला येळ होईल बरं बरं बरं. जायला. हे पोरा मधू ये ना बाहेर. ये ना आता. ये दादा हा कुठं बसू? तू इकडून ये. ए जगन तू त्या तिकडे बस बरं. ये माझ्या पाठी मागून ये. हा बस इकडे बस. मग थोडा मागं सरकतो. बस. बसा बसा. बोला ना. हा मुलगा आहे का? हाच मुलगा आहे माझ्यावाला. दादा मुलगा एकच नंबर आहे. हा मग आता पाहा तर लक्षात आलं ना माझ्या. दिसा आहे चांगला चिकन आहे. हा दिसायला चांगलं आहे. म्हणजे आपल्या पुढच्या जोडामध्ये पूजाला शोभन. शोभन असा. दादा हो ये पाहुणे कोण आहे ते सांगा ना. ओळख करून द्या ना. हे पाहुणे का? हा हे पाहुणे मुलीचे वडील आहे हा आणि हे मुलीचे मामा आहे. हा हा जय हरी. जय हरी. बरं आता हे बाकीचं राहू द्या. आता आपली पोर ही
तुम्हाला काय प्रश्न त्याला विचारायचे आहे ना ते तुम्ही 2 शब्द विचारून घेते ना, नाव गाव काय असेल तसं रीतिरिवाजाप्रमाणे. सोयरे हा? आता आहे ना पुरीला नाव विचारायचं काम तुमचं आहे. काय प्रश्न आहे तुम्ही विचारा आता पुरीला. हा, विचारतो ना. विचारा. हे पूर्वी तुझं नाव? पूजा एकनाथ शिंदे. पूजा एकनाथ शिंदे. जन्मतारीख? 14/7/2002. 14/7/2002. शिक्षण? आताच ग्रॅज्युएशन झालंय पूर्ण. मामाचं नाव? पिनू. पिनू? हां, पिनू तुंगार. पिनू कुंगार. बस मग आता काय विचारायचं? मामाच्या गावाचं काय नाव आहे? बारागाव पिंपरी. हा. पाहिलं आहे का? मग पाहिजे बरोबर. पिपरी पाहिलंय ना. बरं या बा, आमच्या पूजानं सगळं सांगितलं. आता मी तुम्हाला प्रश्न विचारित नवरदेवाला. विचारायला विचारा काय ना. हरकत आहे? विचारायला पाहिजे ना. सारखं पुढं कसं सारखं. आहे, शेवट लागण्याचा जोड आहे. हा, बरोबर आहे. नाही पोराला विचारायच पाहिजे. मुका आहे का काय आहे, बरोबर आहे तुमच्यावालं. नाव विचारल्याशिवाय काय आहे? आता बोलतोय का बोबडा आहे काम काही का चमक हे पाहिलं पाहिजे नाही का? बरोबर. नाव विचारायच पाहिजे. विचारा. तुमचं नाव काय? मधुकर बाजीराव ठाकरे. तुमचं शिक्षण? डिग्री का हो, तुमची जन्मतारीख काय? 15/5/2000. तुमचं शिक्षण? डिग्री झाली. डिग्री? हो, डिग्री. पुण्याला शिकायला होतो. डिप्लोमा काच केलं? डिप्लोमा म्हणजे आमच्या कंपनीमध्ये ना, डिप्लोमा म्हणजे एक कोंबडी एका दिवसाला 22 अंडे देते. किती? 22 अंडे देते, त्याचा डिप्लोमा केला. दादा पूजाला सांगा व्यवस्थित आहे काय. नाही लय व्यवस्थित आहे. आता काय आता काही वादच राहिलं का इथं? वादच राहिलं नाही. म्हणजे नवरदेव हुशार आहे. हुशार. पूजा पाहून घे. पाहून घे बाई, थोडं डोक्याला शीन नको देऊ. नाही बरोबर आहे. नवरे हुशाराची. खाओ, बोला. तुम्हाला मामा आहे? हो, आहे ना. किती मामा आहे हो? एकच आहे. एकच आहे? हा, एकच आहे. मामा काय करते? मामा काय शेतीच करीत आहे. त्यांचं गाव? ते संगमनेर जवळ आहे. चिखली? नाही मग निमोन. निमून? हो. हो निमून. तळेगावच्या वर नाही का लिमोन? हा निमून. ते लिमोन. का बोला ना. तुम्हाला फुई आहे का? फुई? नाही फुई नाही. मग फुई नाही, फक्त मामा आहे. अहो फुई म्हणजे तुम्हाला आत्या आहे का? अहो नाहीये, मी तेच सांगतोय. आत्या नाही? नाही, मला फक्त मामा आहे. माऊली बोला. तुम्हाला मामा एकच आहे? हो. खरं आहे का नाही? हो. तुमचा मामा लहान आहे का मोठा आहे? म्हणजे तुमचे आईपेक्षा मामा मोठे आहे का लहान आहे? माझी आई लहान आहे, मामा मोठे. हे मामा आहे का? हो. मामा चांगली. हा मामा चांगले. मग आई कुठे गेली माऊली? आई दवाखान्यात गेली ना. तिला काय झालं? तिला नाही काय झालं. ती बाजूची शांताबाई होती ना, हा शांताबाई तिची मैत्रीण आहे, माझ्या आईची मैत्रीण. हं. तिला घेऊन गेली दवाखान्यामध्ये. म्हणजे आईला काय होईल नाही? नाही, ती तिची मैत्रीण, तिला अर्जंट चक्कर आले. मग माझ्या आईनं तिला दवाखान्यामध्ये नेलं. हा बरोबर. तुम्ही कोणत्या कंपनीत हो? कोंबडी अँड कोंबडी मध्ये. कोंबडी आणि कोंबडी कंपनीचं नाव आहे नाव आहे. कोंबडी अँड कोंबडी. हा म्हणजे डबल कोंबड्या होत्या बा. डबल नाही, एक कोंबडी एका दिवसाला 22 अंडे देते. ती कंपनी. हो दादा. हा ना, काय वाजत नाही परत आता. बरं तुमच्या त्या कंपनीमध्ये कोंबड्या किती आहे? अहो, कोंबड्या लाखोनी कोंबड्या, लाखोनी. अरे बापरे. हो. हो तुमची कंपनी किती मोठी? 11 बिघ्यामध्ये. 11 बिघ्यामध्ये? 11 बिघ्यामध्ये. हो दादा. लयच मोठा एरिया आहे. मग मोठा एरिया. मोठा area आहे. मोठा एरिया. अहो, आमच्या कंपनीमध्ये 500 वर्कर आहे. म्हणजे कामगार कामगार. 500. कामगार.
500 हो 500 वर्कर आहे, त्याला वर्कर मानते आहे. असं आहे का? हा तो तुम्हाला महिन्याला पगार किती आहे? पगार तरी 2.5-3 लाख रुपये महिना पडतो मला. आय जमीन किती? जमीन 11 बिघे. दादा हो आता नवरदेवाला सगळे प्रश्न विचारले. मुलगा तर मला 500. हा पा तुमची काय शंका असं नाही नाही माझी काही शंका राहिली नाही. आता जेवढे तो प्रश्न विचारले ना एवढे अगदी म्हणजे योग्यच आहे. याच्यामध्ये काय चूक बोलू नाही, काहीच नाही. मला एकदम पसंत गोष्ट पडली. तुम्हाला मुलगा पास आहे का? हा काय हरकत नाही. मग आम्हाला मुलगी पास आहे, पण तुम्ही आता एक काम करा, मुलीला मुलासोबत पाठवा, त्यांना काही बोलायचं असेल. मुलीला पाठवा म्हणजे त्यांची पसंती का आहे का नाही दोघांची. आता नाचतील ना आपल्या पैसे. आपली झाली पसंती, जाऊ द्या जाऊन हा बोल द्या बोल त्यांची पसंती आहे का नाही हे ते म्हणजे एकमेकांना दोघांशी बोलून घेतील ते. हा चालेल चालेल चालेल. बरं मी काय म्हणतो, तू तिला घेऊन जाय, ते अंग विचारपूस करून घ्या, तुमच्या दोघांचा विचार पहा. ते अंग कुठे घेऊन जाऊ? जाय इकडे आपल्या घरात मध्ये विचारून घे. त्या घरात घेऊन जाऊ का? हा चला होय बाई. दादा या रूम मध्ये बोलवतो बर का. हा लय लांब नका जाऊ. हा या रूम मध्ये बोला. दादा मी आले बोलू ना. बरं बरं ये जाऊन ये. लय नको गुलगुल गोष्टी करू बरे. दादा हा? जाऊ द्या, मला आहे ना पाहुणा पटला, जोडाला जोड अरे बाबा जोडा म्हणजे जोडात मला पाहिल्याच लक्षात आलं ते. पाहुणा गोरा आहे ना आपली. हा पोर पूजा आहे गोरी गोरी. जोडाच म्हणजे हायफाय जोडा म्हणजे वादच नाही परत. तुम्ही नावच ठेवणार नाही. मी काय म्हणतो हा, दादा, हा. हे बघ सोयरी जुळून टाका, टाकू ना मग जुळून. पण त्यांना सांगा ना कोणता बांधा काय भेटणार, नाही आम्ही दिले ते घ्यावं लागेल. घ्यावं लागते. बरं सांगू तसं सांगू. भले आज मध्ये लग्न करू, चालेल चालेल. सांगून द्या तुम्ही. बरं मी काय म्हणतो, त्यांची पसंती झाली का ते अंग, आपण पुढल्या महिन्यात लगेच एखादी पहिली नाही तर मग एखादी तारीख पाहू, लगेच आमनाकडे लगेच धुमधडाक्यात लग्न करून टाकू. काय वाटत तुम्हाला? नाही नाही बरं का, तू म्हणतो ते बरोबर आहे, मला पटलं. हा घेऊ मोरच्या महिन्यात लगेच धरून घेऊ. हा म्हणजे कसं धडाक्यात आवरून जाईल. नाही नाही डोक्याला ताणच कमी होऊन जाईल. राव तेच 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 तेच. पण मग आपण इकडे चावळतो नसतं, पण मग त्यांची पसंती दोघांची ती आल्याशिवाय आपल्याला. होईल मला अंदाज आहे, असा अंदाज आहे पसंती बरं होईल. का मालक, तुम्ही म्हणताय पसंती, पण तुम्हाला माहिती आहे का, हा हे आपला भाऊ आहे का नाही, हा सारखा टक लावून त्या पोरीकडे बघत होता, म्हणजे पसंत आहे. मला असं वाटत बरं का, तुम्हाला पाहत होता वाटतंय काय, मी माझ्या डोळ्याने बघितलंय. तो सारखा पाहत होता तिच्याकडे, म्हणजे पसंती एखाद्या वेळेस त्यांची आहे. आहे. ते आल्याशिवाय नाही कळणार आपल्याला तरी अजून. हा हा. ते आले हो. मामा हा? पहिलं आहे का ना, मस्तपैकी एक डीजे सांगा. नाही आता ते काम पुढे आहे ना अजून, आपलं डीजे पाहायचं, त्यांची पसंतीवर अवलंबून राहील ना. तुम्ही कशाला काळजी करताय, ठरलंच म्हणून समजा तुम्ही पसंतच आहे हो एकमेकांना. ती पण पोरगी अशी बघत होती. हा का? हा कोणाचा नवर देवा का मग मामा, तुमच्या गाड्याचं लय लक्ष राहतं बारीक छत्रगडी मुंगी सारखं. हो त्यांचं काम लय अवघड आहे. 10 वर्षापासून गडी, 10 वर्षापासून माझ्याकडे. आम्ही त्याला गड्याची वागणूक अजिबात देते नाही. नाही, घरगुती नाही, माणूस आहे आमचा तो. गंगाराम, मुला मुलीची जर पसंती झाली ना, हा तुला 1 नंबर सफारी शिवणार आपण लग्नात. काय म्हणता मालक, सफारी शिवणार मला? हो सफारी. आणि टोपी, ती नवरदेवाला टोपी नाही राहती हा. का, ती घालायची तुला. मला हो मामा, मग नवरदेवापेक्षा मीच भारी दिसेल लग्नात. एकच नंबर काम तुमच्यावालं. नाही नाही 1 नंबर दिसला पाहिजे म्हणून तुला सफारी शिवायचंय. शिवा एक नको, पण मला 2 शिवा. 2 बरं ठीक आहे 2. हे माझ्या बाच्याचं लग्न झालं का 6 महिन्यात तो सुद्धा लग्न करून टाकू आपण. काय म्हणता मामा, हा म्हणजे माझं पण लग्न करणार? मग वा 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 मामा, चांगली पोरगी पाहू, मग एक काम करा ना करून मामा, टाकू लग्न. मी काय म्हणतोय, हा. पुढच्या महिन्यातला मुहूर्त नका धरू, मग आताच या 2-4 दिवसातला मुहूर्त धरू आपण. आधी मा बाच्याचं भाऊ दे ना. म्हणून म्हणतोय ना, तुमच्या बाच्याचं लग्न करायचंय ना, ह्या 2-4 दिवसातच मुहूर्त बघू आणि लग्न करून टाकू. हे आता परत महिना वाढला का नाही मामा, तर मग परत माझं लग्न करायचं म्हणल्यावर 7 महिने लागतील. अरे गंगाराम,
तुला आधी पोर पाहावं लागल, जमाजमी करावं लागल. मला आता या पोराचं लग्न झालं का आपल्या, हा मी मोकळाच होईल. म्हणजे तुला पोर शोधायला मी. मालक हा तुम्ही पोर शोधू नका, मग पोर मी चांगली एक बघून ठेवली या. म्हणजे पाहून ठेवली का? हा म्हणजे आपल्या मधूचं लग्न होईल नाही म्हणून थांबला ना काय तू? हा आयला मग गंगाराम हुशार आहे रे तू. पोरगी कुठली माहितीये का तुम्हाला? हा हा आपल्याच गावातली. आपल्या गावातली का? हा दूध घालायला जातो का नाही, डेअरी मध्ये. हा तिथं शेजारी राहते ती. काय मग तुम्हाला बोललाच नाही रे पुरी बद्दल? कसं बोलणार मालक तुम्हाला, एक तर आपल्याच भाऊचं लग्न झालं नाही. हा तुला वाटतं मग आपल्या मधूच लग्न नाही झालं, आपण कसं काय म्हणा मालकाला? बरोबर. म्हणून मी गप्प बसलो. पण आता कसं मला पण वेळ भेटली बोलायची म्हणून बोललो मालक. ओ दादा मामा बोला ना. पोत अजून कशी आहे? अरे पाहुणे बोलत असतील ते, थोडा टाइमच लागेल त्यांना. आली का? पोरगा आवडलं का तुला? मला नाही आवडलं दादा. का बरं? पोरग टकलंय. टकलंय? काय बोलतो त्याच्या डोक्यावर तर भला मोठं झाप एवढे केस मोठं, तू म्हणते टकलंय? अहो दादा तो नकली झापे. नकली? हा मी बघितलं ना स्वतः. अरे बापरे, काय जुनं खरी काय बात आहे? तो का वरून बघितलं का असं? नाही ते असं डोकं खाजवायला गेले ना, ते वरती ते विक जे असतं ना नकली, हा ते वर उडाल. ओ दादा हा या बाई तिला पसंत काही नाही दादा. हा ती म्हणते पोहा टकलंय. बरोबर बरोबर आहे ते. तिनं पाहिल्याशिवाय म्हणली का? काय म्हणायचे, जरी टकल्या असत तर त्यांना काय होतंय, ते केस तर अगदी टक जसं डोक्याला केस असं दिसतं नाही का, कुठं काय समजत लोकांना काय कळणार आहे ते? लोकांना पण मला माहिती ना टकलाय म्हणून. अगं हाय पण केस तर आपल्या केसासारखे दिसते ना, नकली का असं ना अहो तो. दादा माझे पोरं पण टकले होतील आणि मला मैत्रीण चिडवायचे नाही का, हिचा नवरा टकलाय म्हणून. कसं काय करू मग लग्न? पाय पिऊन आता कसं काय करे सांग. दादा तुम्ही पाहा दादा, हा तिला आवडत असेल तरच करा. चल बरोबर. पोराच्या घरी मग सोन्याचा धूर असेल, हा तिचा विचार घ्या चांगला पूजाचा. तिला जर आवडला तर बिनधास्त करा. नाही आता तिच्या मनात जर नसेल तर मग आपली बळजबरी काय कामाची नाही ती. नाही, काहीच. काय कामाची बळजबरी अशी गमत. तिला पसंत नाही तो आपण काय म्हणायचं, हल्ली काय बळजबरी केली तर उद्या म्हणजे मामाने केलं आणि दादा नाही केलं. ए बा पाहुणे, हा? आपले ना खापर पंजी वारली होती म्हणून पोरानं आहे ना टक्कल केली. टक्कल खापर पंजी हा म्हणजे एवढे दिवस होते? खापर पंजी एवढ्या दिवस होती. मग त्यांनी काय केली, टक्कल केली. मग काय झालं ते, त्याला मग पोरं चिडवित्या ना, मग त्यांनी ना तो टोप घातला म्हणून तुम्हाला टक्कल वाटत. टक्कल टकला नाही माझा पोरगा. नाही 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 मामा, मी माझ्या डोळ्याने पाहिलं टकलंय पोरग. अहो तुम्हाला सांगतो, माझं टक्कल केलं ना, माझी खापरपंजी वारली. अहो ती 201 वर्षाची जाती. ती किती 201 वर्षाची होती. ऐका, अरे आता बापरे. काय सांगू तुम्हाला, नाही ना दिवस. माझ्या लय वय बरं का, झालं. माझ्या जन्माच्या वेळेस आहे ना, माझ्या आईने ना लय गोळ्या औषधं खाल्ले. आता काय झालं, जन्मानंतर आहे ना माझे केस लेट उगात्या. आता खापरपंजी वारल्यानंतर आता मी टक्कल केलं तर आता माझे केस वाढायला किमान 1.5 ते 2 वर्ष लागतील, म्हणून नकली टोप लावलाय मी. पूजा नकली लावला. मामा 2 वर्ष मी टकल्या सोबत राहू का आता? बरं बाई, मग आता त्याला काय होतंय, येत काही त्याला कमावतं पोर येते. नाही दादा मला पोरग पसंत नाही बरं का. हा ना, आता मला तर लय पसंत पडतो. आता तो काय त्या टकल्याचं लावून तर तीन, काय साडेतीन. करा बघ तुला आता. 3-3.5 लाख रुपये महिन्याला कमीत आहे पोर. पूजा पोर दिसाय चांगले. मामा मी जॉबला लागले तर त्याच्यापेक्षा जास्त कमवलं. हा पाहुणे म्हणलं ते खरे. पोर फक्त टक्कल नाही तर चेहऱ्यात किती गोड पोरग आहे. पाहुणे बरोबर का नाही? आता शेवट आमच्या बाचीच्या हातात. तिला पण आता पटलं तुमची तर बाची तुम्ही थोडं समजून सांगायला पाहिजे. पाहुणे आमचा पोरगा शिकलेला आहे. तुम्हाला सांगतो, पुरीची लाईन लागत होती त्याच्या मागं, पण ही पोरगी गोळी ना त्यालाही पटली मलाही पटली म्हणून आम्ही एवढं तुम्हाला सुनितोय. अहो पाहुणे, मी एवढा शिकलो, एवढा कमीतोय. हा माझ्या एवढा शिकेल एक आमच्या गावामध्ये एक पोरगा सुद्धा नाही, माहिती का तुम्हाला. माझ्या पाठीमागे आहे ना पोरींची एवढी लवकण लागेल ना. हा पण आता तुम्ही पोरीचा फोटो पाठवला, मला 5 झाला म्हणून दादांना म्हणलं, मामाला म्हणलं
पुरीवाल्याला बोलून घ्या. म्हणून तर तुम्हाला फोन केला ना मग मी. मामा यांना एवढा पगार आहे, मी काय चाटत बसू का मग? मला टाकला नवरा नकोय म्हणते ना तुम्हाला मी. कशाला विषय वाढवताय? हो बोला माऊली, बोला. आमच्या पूजाचं म्हणणं असं आहे का तिला टाकला नवरा नाही लागत. किती पगार असला तो काय ती म्हणते चाटायचा नाही. का बरं पण? हो, आज जर तुम्ही टकले, तुमचे उद्या पोरं बाळ टकले निघाले, मग आम्ही काय करायचं? कस काय निघतील? काय भविष्यात अहो माझ्या वेळेस माझ्यानं लय गोळ्या औषधं खाल्ले म्हणून असं झालंय. केस आहे ना माझे, एकदा टकलं केलं का त्याला वेळ लागत उगायला. हा असं आहे का? हा वेळ लागतो पाहुणे. आता मामा जास्त नको बोलत बसू. तू खोटं बोलतोय. तो टाकलाय मी बघितलं ना. मामा मी या टाकल्या सोबत लग्न करणार नाही बरं का. कंपनी आहे ते पण खोटं बोलत असन तो. हा दादा, मग पहिले सांगायचं ना का मी टाकलाय म्हणून. लपवलं कशाला मग? बाई जाऊ दे मग तुझ्या मानावं शेवट. हा उठा आता. जाऊ दे माता काय उठा. ओ बरं दादा का हो पाहुणे, तुम्ही ऐका 2 शब्द काय? ऐका. स्थावर लय मोठं आहे, कंपनी. अहो तुमचा नवरदेव टाकले आहे ना, काला दाखे द्या आम्हाला. अहो जाऊ द्या, पण मग थोडंफार टकलं म्हणजे टाकलं मी काय म्हणतो, केस का चाटायचे का? हा? नाही केस का खायचे का? आज एवढी मोठी कंपनी, एवढं मोठं स्थावर आहे. अहो तिच्या मैत्रिणी नाव ठेवतील ना तिला. अहो नाव ठेवायला काय लागत? तो नवरा टाकले आहे म्हणजे. एवढं मोठं स्थावर आहे, एवढी मोठी कंपनी आहे. आता कंपनीला आम्ही काय करू? नवरदेव टाकलाय हो. म्हटलं. चला बरं जास्त नका बोलू. तुमची कंपनी पेटून द्या. हो निघा तुम्ही, निघा. येतील आम्हाला तुमच्यापेक्षा एक पोरी आहे. हो, नीट बोला. तुमच्यावर पाणी पडलं. निघा तुम्ही, हे, निघा तो दारात आलं म्हणून दम देतो काय? निघा. आयला दादा हा? पाहुणे लईच चावनाट निघाले. एवढा पगार पाणी कमीतोय, एवढा शिक्षण घेतलंय म्या, तरी मला म्हणती टाकलंय म्हणे नवरा. अरे पण मग तो काला खास व्हायचं रे? त्या पुरी देखत थोडा दमदार आहे. तुला माहिती ना आपलं टक्कल आहे. हा? अहो दादा काय झालं माहिती का, लय कावाची खा झाली होती, इथं बसलो होतो तवाच. पण असं करा गेलो तेवढ्या तिचं लक्ष गेलं बा. बर का, हा? माझ्या लक्षात राहिले नाही का तो खाजू बिजू नको, तो टक्कल आहे. माझ्या कुठे लक्षात राहिलं रे? तो थोडा दमदार राहायचा ना, थोडं लक्षात आणायचं. त्या डॉक्टरनी असं काय टोप दिलाय काय माहिती, सारखं खा झाले का असं वर करायचं आणि खाजवावं लागत मला. पण मग लग्न होऊन गेलं असतं तो आलं, डोक्याचा ताण गेला असता ना मावाला बी. भेटेल हो, हिच्यापेक्षा भारी पोर भेटल. हिला काय केस काही माहीत चाटायचे होते काय? बरं आता दुसरे पाहुणे न पोर आले, आता तरी खाजू नको, टक्कल दाखवू नको, एवढं तरी कर बाबा. मालक हा ह्यांना काहीच कळत नाही. खाज आली तर टाकल्यात असं मारायचं होतं, पण ती खाजवायची काय गरज होती का? हा गंगाराम, तू म्हणतो हेच मला बरोबर बोलला तू. तुम्ही मला मगाशी काय म्हणला होता? काय? माझ्या बाच्याचं लग्न झालं की लगेच तुझं मी 6 महिन्यात लग्न करतो. अरे मग अजून कुठे दिवस गेले 6 महिने? हा ही पोरगी अशीच जर निघून गेली, उद्या दुसरी पोरीनं परत टक्कल बघितलं की ती निघून गेली, म्हणजे काय मी खांद्यावर जाईन तेव्हा माझं लग्न कराल का? नाही नाही, आता मी काय करतो, आमची इथं डॉक्टर आहे, तो खाजावर टूप देतो. ठीक आहे, टूप लावा नाही तर लावू नका. मी काय करतो दादा, मी ना मस्तपैकी फोटो काढतो आता मॉडेलिंगचे. हा बरं का? व्हॉट्सअपला टाकून दे. हा, आणि ज्या बी पुरी येतील ना, कोणी पाहुण्याने मागितले ना फोटो, बर. पाठवून द्यायचा. हा आणि मी पुढच्या वेळेस मला जर पोर पाहायला आली ना, त्यावेळेस मी असं करतो, मी टाकला म्हणूनच बसतो इथं. आणि जर पुरीवाल्याने कोणी विचारलं पाहुण्याने तर सांगायचं तिरुपती बालाजीला गेलो होतो म्हणून. हा, केस दान केले हा, तिकडे केस दान केले म्हणून सांगायचं. एकदा लग्न जमलं ना, मग पुढचं आहे ना बराबर होतंय. पोर काय आपल्याला सोडून जात नाही. सोडून जात 8-10 लाख रुपये त्याचा बी लग्नाला खर्च होईल राहील. बरं की नाही? बरोबर आहे. चला चहा पाणी घेऊ आता घरात. हा चला, लय वेळ झाला, लय गप्पा मारल्या. चला चला. पण आहे का नाही, तुम्ही परत लक्षात ठेवा, असं कधी खाजवू नका हो. चांगली पोरगी गेली ना. गंगाराम लय टेन्शन घेऊ नको. चला. माझ्या आधी पाहिजे तर तुझं लग्न अरे करून टाकू. गंगाराम, माझ्या ध्यानात राहिलं नाही त्याला का खाजू नको बाबा, खाजू नको, जमस